अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी लोक ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर तुमची नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. म्हणून तुम्ही स्वामींवर पूर्णपणाने व पूर्ण मनाने विश्वास ठेवा व स्वामी तुमचं चांगलंच करतील. न मागताही खूप काही मिळेल. फुलं बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता काही जण नाती जपणं हे खरं जीवन आहे. म्हणून जीवनात तुम्ही स्वामींसोबत नातं जपा व स्वामी माझ्या मदतीला धावून या व आमच्या संकटात धावून या असं कमेंटमध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मीही तुमची इच्छा स्वामींकडे पूर्ण हो ही स्वामींचरणी नक्कीच प्रार्थना करील व सर्वांच्या इच्छा आकांक्षा व संकटात स्वामी धावून जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना. हे समर्था, अरे तू माझ्या मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिले, तुला कोटी कोटी धन्यवाद. पण हे गुरुराया, या मायेच्या जगात माझे मन अजूनही परिपक्व नाही रे. अज्ञानाच्या भरात हे मन काही प्रार्थना करू शकते. हे स्वामी राया, तुला आज इतकीच प्रार्थना आहे की या मनाला काय मागायचे आहे, कसे मागायचे आहे याचे ज्ञान दे. याला स्थिर शांत कर. आणि जोपर्यंत या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तू या मनाची कोणतीच प्रार्थना ऐकू नकोस. त्यावेळेला तू तेच दे जे तुला योग्य वाटते आहे. कारण तू माझी आई आहेस. माझे हित आणि अहित कशात आहे हे तुला नक्कीच ठाऊक आहे. म्हणून तुम्ही मला तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जे देता येईल ते तुम्ही द्या. घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा. आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा, तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भले लाखाचा घड्याळ असेल, परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्या हातात असते. एवढं लक्षात ठेवून तुम्ही कार्य करा. मित्रांनो, कोणतंही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती व सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब तुमचे नक्कीच बदलेल. मित्रांनो, विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलतो. स्वभावातील बदलांमुळे सवयी बदलतात आणि सवयी बदलल्यामुळे व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की आपलं भविष्य आपोआप बदलत असते. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. एवढं लक्षात ठेवून पुढे कार्य करत राहा. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मजात गरिबी येते ही कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. मित्रांनो, देव पण माणसाला कसे कसे दिवस दाखवतो ना. मनात असंख्य भावना देतो, भावनांसोबत वेदना देतो, कुणासोबत तर कुणाशिवाय जगण्याचे बंधन देतो. पूर्वजन्मीचे नाते निभावण्यासाठी भेटी घडून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो. माणसासारखं तोही भावनांसोबत खेळतो. नशीब तर तूच घडतोस ना देवा, मग मोजतच समाधान सुख दे ना. तूच सुखाचे ढग दाटून आणतोस, मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस. कळकळीचे सांगणे ऐकशील का रे? प्रत्येकाचे नाते त्याच जन्मपुरती पूर्ण करशील का रे? एवढीच प्रार्थना स्वामीरायांकडे. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असेल तर वाट पहा. त्याच्यापेक्षा जास्त भोगावं लागेल तुम्हाला, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्या आपण जे देतो नियती आपल्याला दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे, समोरच्याला तुम्हाला जे दुप्पट भेटणार ते वेळ लागतो न्याय भेटायला, पण नक्कीच भेटतो. मित्रांनो, शेवटी कोणी कुणाचं नसतं. श्रीरामासारखा पती असून ही सीता हरणाच्या वेळी कोणी नव्हते. द्रौपदीचे 5 रक्षक असून ही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र असून ही अंत समयाला जवळ कोणी नव्हते. लंकाधीश रावणाजवळ
सर्व काही होते. मरताना जवळ कोणीच नव्हते. भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते. बाण लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हते. शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणीच नव्हते. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते. चक्रुव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगले ठेवा, त्याचेच फळ आपल्याला भोगावे लागते व तसेच आपण घडत असतो. मित्रांनो, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोरील त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाची काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात तेच तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि आज सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात ना. किती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. म्हणून नेहमी आनंदात जगा आणि खुशालीने राहा. मित्रांनो, आता श्री दत्तात्रय यांच्यासोबत जे उभे आहेत त्यांचे आपण वैशिष्ट्य जाणून घेऊ. म्हणजे ते कुत्रे कसले प्रतीक आहेत, गाय, पण यांचे सगळ्यांचे प्रतीक जाणून घेऊ. आता औदुंबर वृक्ष. दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. जोळी. दत्तात्रयाच्या खांद्याला एक झोळे असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे. झोळी हे मधुमक्षीचे व मधुमाशीचे प्रतीक आहे. मधमाशा आजाच्या ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात. तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो. म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकार त्याचे प्रतीक आहे व कारण कमंडलू हे त्याचे ऐहिक धन होय म्हणून ते कमंडलू वापरतात. त्रिशूळ. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वज्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही. म्हणून लक्षात घ्या, हे सर्व दत्तांच्या वस्तू आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य आहेत. मित्रांनो, तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची कुणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्तेची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. मित्रांनो, अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा. तुमच्या संतुलनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजता. त्यामुळं तुम्ही कोणत्या मार्गावर कसे चालता व कोणाशी कसे वागता तसेच तुमच्याशी घडत जाते. मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी ठेवतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडत असतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न प्रामाणिक करत असतो ना, तो कधीच स्वतः संपत नाही. हीच कर्माचे भोग आहेत आणि हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता त्याची स्वतःची वाट केव्हा लागते हे त्याला कधीच सुद्धा कळत नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याची कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. मित्रांनो, शाळेत असताना सरांनी शिकवले, एखादी रेषा न पुसता छोटी करायची असेल तर तिच्याखाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा. खूपच अर्थपूर्ण शिकवण होती. आयुष्यालाही ही शिकवण लागू होते. कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे उडून नाही, तर त्याचं कमीपणा दाखवून नाही, तर
त्याच्यापेक्षाही मोठे चांगले काम करूनच मोठं व्हायचं. दुसऱ्याला दुसऱ्याला कमीपणा दाखवून आपण मोठे कधीच व्हायचे नाही. त्यात काही अर्थ नसतो. मित्रांनो, आजकालची माणसं वाऱ्यालाही चकवा देणारी आहेत. आजकालची माणसं अगदी सहजपणे बदलणारी आहेत. हसत हसत पाठीवर वार करणारी आहेत. जिंकत आलेला डाव उधळून लावणारे आहेत. तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारे आहेत. मुखात एक अन पोटात एक दाखवणारे आहेत. किती सहज सोपा रंग बदलणारे आहेत आजकालची माणसं. खरंच किती चित्र विचित्र आहेत आजकालची माणसं. मित्रांनो, आयुष्य असं जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आले तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणाऱ्या समोर येऊ जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं. कारण आपण हे जग आता जगून चाललो आहे, तर आपण भरपूर आनंद लुटला आहे. आता दुसरे त्याचा आनंद लुटतील व तेही आपल्या बरोबर येतील. म्हणून शांत राहणं चांगलं. मन तोडण्यासाठी शब्दाने असते धार, त्या धारेने मग होतात कधी न पुसणारे वार. म्हणून शांत राहणं चांगलं. बोलणारा आपले शब्द सहज विसरून जातो. ऐकणारा हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून बसतो. म्हणून शांत राहणं कधीही चांगलं. आपले हजारोयोग्य शब्द दुर्लक्षित केले जातात, पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवतात. म्हणून शांत राहणं चांगलं. कधीही शांत राहिलेलं चांगलंच असतं. कुणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांचा त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच. हेच स्मरणात धरा. आपण जिवंत असू तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणालाच घ्यावी लागते व ते फार महत्त्वाचे असते. कारण आपण आपली काळजी नाही घेतली तर कुणीच आपली काळजी घेणार नाही. प्रत्येकाच्या मनात असं एक दुमडलेलं पान असतं. कोणाला तरी दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं, मनात काहीतरी खोलवर रुतलेलं. कधीतरी पाहायचं मोह होतो स्वतःलाच. वाचावं असं वाटतं जुनं कधीतरी लिहिलेलं की नियतीने आपल्यावर लादलेलं. हजारो इंगळ्या डसाव्यात तसाच लाखो वेदनांची काळजी घायाळ होतं. वाचताना निघते जखमीवरची खपली आणि भळबळतं रक्त नको असताना. मग वाचता वाचतात दुमडावं लागतं उघडलेलं पान. घालावी लागते वेदनेवर फुंकर. करावं लागतं स्वतःचं सांत्वन शहाण्यासारखं. हसरा मुखवटा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःला फसवण्यासाठी आणि हे आयुष्य आनंदात जगण्यासाठी. प्रत्येकाची माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते. ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटांमधून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला. सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात हे समजून घ्यायला हवं. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्याला माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो त्यामागं अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशतही असते. याचाच अर्थ रस्त्याची व सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार घेऊन आपल्या समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. एवढं लक्षात ठेवा आणि जीवनात आपण काय करतो याचंही भान ठेवा. सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमेळ निनादत राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंत माझ्याभोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेहमीप्रमाणे वगळलंही. वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्त्वाचा. संगीतापेक्षा मी जिथं वादकांवर जास्त भाळते व तिथं सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले.
त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बाचऱ्या पिंजून गेल्या. मैफिलीचा सूर अबाधित राहिला. किती छान लिहिलंय. असं खूपदा होतं की आपण आपल्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात माणूस आपला आहे म्हणजे आपला त्याच्यावर तिच्यावर हक्क आहे असं आपल्याला वाटतं. त्या व्यक्तीकडून आपल्या बऱ्याच अपेक्षा असतात, पण कधीतरी समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात केलेली ढवळाढवळ वाटू शकते. हक्क, अधिकार गाजवणं कधीच चुकीचं नसतं, कारण हक्क तिथेच गाजवता येतो जिथे प्रेम असतं. पण जर समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं वाटणार असेल किंवा आपल्या अपेक्षांमुळे त्याच्या स्वातंत्र्यावर दबाव येणार असेल, तर असा हक्क न गाजवलेला कधीही चांगला नाही का? कारण हक्क गाजवण्यापेक्षा नातं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर तुमचं नातं आणि प्रेम घट्ट असेल, तर हक्क गाजवण्यात असलेली काळजी आणि प्रेम समोरच्या व्यक्तीला न सांगताच नक्की समजेल. प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव एरझाऱ्या घालताना सापडेल. माणूस लहान असो मोठा असो, त्याला जे काही हवं आहे ते मिळत नसल्याची नांगीसारखी डंख मारीत असते. जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही, ही भावना त्याला छळत असते. ही भावना शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासीन्या मागे एक सुप्त अहंकार असतो, आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार. लक्षात ठेवा, औदासीन कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं तर ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, ते म्हणजे जो असला तो अमृत प्यायला. हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वस्त आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः येतो. हा अडथळा दूर होणं महत्वाचं. कबीर ह्याला सहजायोग म्हणतात. अहंकार मिटला तर जीवन प्रत्येक क्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल आणि राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगा स्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं व्यवहार कराल तिथं तेथेच तीर्थस्थळ होईल. आणि अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, देवाची प्रार्थना करताना नक्कीच मनापासून करा. जेव्हा जेव्हा आपण आनंदी मनस्थितीत शिजवाल, तेव्हा आलेले भोजन आपोआपच मधुर होईल. दुसरीकडे जर तुम्ही निराशा किंवा रागाच्या भावनांनी वेढलेले असाल, आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण अन्नामध्ये त्या प्रमाणात स्वादिष्टपणा प्राप्त करू शकणार नाही. जो माणूस अन्न शिजवतो आहे तो मूलतः जे खात आहेत त्या लोकांच्या वागणुकीची आणि विचारांना मोल्ड करतो. अशा प्रकारे आनंदी मनाने नेहमी स्वयंपाकघरात जाण्याची शिफारस केली जाते. केवळ आनंदी मनस्थितीत अन्न शिजवण्यामुळे आपण सकारात्मकतेचा प्रसार करू शकाल आणि प्रत्येक जेवण अधिक पौष्टिक बनवू शकाल. म्हणून असंच आपलं जीवन असतं. तुम्ही याला जीवनाने कम्पेअर केलं पाहिजे. स्वतःमध्ये कमीपणा समजणं म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये नसतो, तर आपण स्वतःला कमी मानून यातून कधीच मार्ग काढू शकणार नाही. ही भावना आपल्याला खूप तळमळायला नेते व तेव्हा चालू होतो डिप्रेशन. यात माणूस एकटं राहायला शिकतो. अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतो. यातून आतून तुटलेला माणूस एकतर अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो, नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची लखतर तोडायला सुरुवात करतो. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय होता त्याच्यानुसार या भूमिका वागण्यात विरोधाभास निर्माण करतात. शांत माणूस टोकाची भूमिका घेतो, तर दुनियेची लखतर तोडणारा माणूस अचानक बुद्धावस्थेत जातो. यात आपली मानसिकता ही संतुलन बनवून ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते. यालाच आपण समाजमान्य भाषेत मानसिक संतुलन बिघडले असंही टोमणं मारलं आहे. त्यामुळं तुमचं मानसिक संतुलन हे तुमचं जीवन जगताना एकदम महत्त्वाचं आहे. ते तुम्ही एका जागेवर ठेवलं पाहिजे. जे हरायला तयार आहेत ते जिंकतील. काहीतरी मिळवण्याकरता जो धडपडत असतो त्याची जोळी रिकामीच राहते. मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदात का नाही? आपण सातत्यानं मित्रांनो कशाला तरी विचार करत असतो. जे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का? जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मुळारंभ आताच्या क्षणात आहे. म्हणजेच जे शाश्वत आहे ते कायम शाश्वतच राहणार आहे. एवढं लक्षात ठेवून पुढे चालले पाहिजे. जीवनाबद्दल मी विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टीत सुख शोधत असतात, परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही.
घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहीत आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काही इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरीही या प्रश्नांचे डंक कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात. जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एक प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते. आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरीही मी अनेक गोष्टीत रस घेतो व काव्य, संगीत, साहित्य, खेळ, मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखा असतो असा माणूस असतो मी. जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात. ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायमच दुःखी राहतात. जगण्यात काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहतच असतात. जगण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार शिकावा लागतो तर दुसरा प्रकार शिकण्याची गरज नसते. माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते. परिस्थितीशी स्वतःची जुळवणूक करायला शिकल्यावर जीवनात दुःख शिल्लक राहत नाही. आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो. आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो. त्रास कुणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्यांचा त्रास आपल्याला करून घेत असतो. म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका. तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकलंय, पण आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला नक्कीच शिका आणि पुढे चालत राहा. चिकूचे बी फळात राहूनही फळ पक्व झालं की त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे. आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते की फळ पिकले तरी रसातून अलग होत नाही. परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिऊन चोकल्याशिवाय फेकत नाही. म्हणून चिक्कूच्या बी सारखं वागावं. सगळ्या मोहजालात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोळीसारखं मायारूपी रस्त्यात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून चोळून चोकून फेकल्याशिवाय राहणार नाहीत. तर तसं होण्याच्या आधीच सावधपणे बाहेर पडावं. हे जीवनाबद्दल किती भारी उदाहरण आहे. नाती म्हणजे मातीतला ओलावा, नाती म्हणजे उन्हाळ्यातील गारवा, नाती म्हणजे आयुष्याचा आधार, नाती म्हणजे जी फुलतात संसार. काही नाती असावीत आंबट, काही नात्यात गोडवा हवाच. नात्या नात्यात असते थोडेफार अंतर, पण सरते शेवटी नातेसंबंध हवाच. माणूस म्हटला की नाती आलीच. दुरावा आला तरी सारी आपलीच. आयुष्यभर तिजोरी बरी असली की ती चालते, पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी माणसांच्या गर्दीवरून जीवाची पुंजी सजकन येते. म्हणून लक्षात ठेवा, जीवन आनंदाने जगा आणि मनमोकळेपणाने जगा. प्रतीक्षा या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगदपणे निघून जातात. काही प्रवाहांची गती, दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते. वाटते आता आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळीच गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळंच ठरवलेलं असतं. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगळा वेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित, पण आयुष्यभर तो सुजल प्रवाहाला उगीच कोरडेपणाची जाणीव होत राहते. पण एक गोष्ट सहलते, ती म्हणजे की हे सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्याच्या अथांगतेत असीम काळाकरता विलीन होऊन जातात. पण मग त्यासाठी आयुष्यभराची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि त्याप्रमाणे वागावे लागेल. मग माणसं तुमच्यासोबत कसं वागले हे पण तुम्हाला तेव्हाच बघावं लागेल. मित्रांनो, जिंदगी तशी नाही जशी तुम्ही तिच्यासाठी काम करता, ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता. म्हणून तुम्ही काय करता याच्यावर भरपूर गोष्टी डिपेंड करतात आणि त्यानुसार ते जिंदगी आपल्याला वळवत असते. जीवनात कधी नाराज नको व्हा, कारण माहिती तुमच्यासारख्या जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल. म्हणून आपल्याजवळ जे आहे त्यात चूक मानायला शिका आणि पुढे चालायला शिका. जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीच चांगले. म्हणून स्वतःला समजून घ्या आणि पुढे चालत राहा. माणूस जी चुकी करू शकतो तो आणखी कुठल्याच पद्धतीने नाही शिकू शकत. म्हणून चुकीने माणूस शिकत असतो. तुम्ही जर चुकाच केल्या नाही तर तुम्ही शिकणार कसं? त्यामुळे चुकाही महत्त्वाच्या असतात. म्हणून तुम्ही जी चूक केली तर ती यशाची पहिली पायरी असते. एवढं लक्षात ठेवून काम करत राहा. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा, कारण हसण्याने भरपूर सारे दुःख नाहीसे होतात आणि आयुष्यात आपल्याला नवनिर्मिती आणि नवं आयुष्य घडवण्याची प्रेरणा मिळते. हिऱ्यांची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा, कारण उन्हात तर काचेचे तुकडे चमकतात. म्हणून
कोणताही काळ व कोणताही माणसाला तुम्हाला ओळखायचे असेल तर थोडा धीर धरा व त्याला थोडा टाइम द्या व टाइम दिल्यानंतर तुम्ही त्याला ओळखायला शिकून जाल. लहानपणाचं दुखणं पण खूप चांगलं वाटायचं, ज्याने आपल्याला शाळेतून सुट्टी मिळायची. म्हणून मजेदार जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहेत. पहिली, जे आवडतं त्याला मिळवा किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा. म्हणून या दोनच पद्धतीने तुम्ही जीवन अगदी आनंदाने जगू शकता. मित्रांनो, रोज स्टेटस बदलण्याने लाईफ बदलतं. लाईफला बदलण्यासाठी एक स्टेटस खूप आहे. म्हणून तुम्ही स्टेटस ठेवण्यापेक्षा स्टेटस बदलण्यावर ध्यान द्या व तुमचं स्टेटस बनवण्यावर ध्यान द्या. तुम्हाला स्टेटस ठेवण्याची कधीच गरज पडणार नाही. जीवनात माणसाला प्रत्येक गोष्ट सापडते, फक्त त्याची चूक नाही सापडत. आणि ज्याला चूक सापडली तो आयुष्यात भरपूर यशस्वी होतो, कारण त्या चुकांना सुधारून तो पुढे पुढे जात असतो. रस्ते कधी संपत नाही, फक्त लोक हिंमत हारून जातात. म्हणून तुम्ही हिंमत हारू नका. काय माहिती 2 पावलाच्या पुढे तुमचं यश घडलेलं असेल. म्हणून हिंमत हारू नका, फक्त चालत राहा. जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली, याचा अर्थ तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला. म्हणून जो चूक करतो तो नेहमी नवीन प्रयत्न करण्याचं ट्राय करत असतो. आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले. आता कळले, आनंदी जर ते होते जे आनंद वाटत होते. जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे हरवलेलं सुख. यापेक्षा कधीच कोणतंच दुःख मोठं नाही. जीवनात जर का तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक नसते, पण जर तुम्ही गरीब मरतात तर ते तुमची चूक आहे. कारण तुम्ही लाईफमध्ये काहीच प्रयत्न केले नाही आणि तुम्ही कधीच संघर्ष केला नाही असे लोक तुम्हाला म्हणतील. जीवनात कोणाला हरवणे खूप सोपे, मात्र जीवनात कोणासाठी हारून जाणे महाकठीण. म्हणून कोणासाठी आपण काहीतरी करावे असे आपल्याला वाटते तेव्हा आपण नक्कीच केले पाहिजे. झालं तर मनात राहायचा प्रयत्न करा, कारण घमंडमध्ये तर सगळेच असतात. म्हणून घमंड कधी करू नका, तो अहंकार कधी करू नका. त्याला तुम्हाला शेवटी खालीच पडावे लागेल. चिंता हा कुठल्याही दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही, म्हणून चिंता करू नका. तुम्ही प्रयत्न करत राहा व तुम्ही काम करत राहा. तुम्ही चिंता करत बसला तर कामही होत नाही आणि चिंताच नुसती डोक्याला पेडसावून काढते. चांगली पुस्तके आणि चांगली माणसं लगेच लक्षात येत नाहीत. त्यांना वाचावं लागतं आणि त्यांचा एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा. परिस्थितीला तुम्ही कधीच म्हणू नका की मी गरीब आहे, मी जे असं आहे, माझ्याकडे काहीच नाही. तसं नसतं. तुमच्याकडे जे आहे त्यात भरपूर काही करायला शिका. जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवण्याला घाबरते. लक्षात ठेवा, ही सत्यता आहे. तुम्हाला काय घ्यायचं आहे व काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. तुमच्या इच्छांना थोडं कमी करून बघा. तुम्हाला आनंदाचा भंडारा दिसून येईल. म्हणून इच्छा मोठ्या ठेवा, पण एवढंही नको की तुमचा आनंदच हिरपावून जाईल. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. म्हणून तुमची सुरुवात नेहमी चांगल्याने करा. हे आवश्यक नाही की जीवनात प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल. मिळालेल्या पहिल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या आणि त्या संधीचं सोनं करा आणि आयुष्याच्या यशाच्या शिखरावर जाऊन बसा. मित्रांनो, माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, पण माणुसकी काही काही घरातच जन्म घेते. म्हणून तुमच्याकडं माणुसकी ही पाहिजेच. तुम्ही किती उंचावर गेला आणि तुम्ही किती यशस्वी झाला तरी माणुसकी नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमीनमध्ये नाही तर मनात उगवतो. म्हणून विश्वास जर तुमच्या मनात असेल आणि आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर अगोदर सूर्यासारखे तपायला शिका. म्हणून मेहनत घ्यायला शिका. तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार. आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल. म्हणून तुम्ही काय काम करताय व तुमच्यासाठी तुम्ही किती वेळ देताय याला सुद्धा नक्कीच महत्त्व आहे. जीभ तर सगळ्यांच्या तोंडात असते, पण यशस्वी तर तेच होतात जे तिला सांभाळू शकतात. म्हणून तुमच्या जिभेलाही आडा घाला, कारण आपण कधी काय बोलून जातो हे आपल्यालाही कळत नाही. मग नंतर आपल्याला कळते की आपण याला हे बोलायला नको होतं. आयुष्य एकच आहे, पण त्याला चांगल्या प्रकारे जगलं ना तर खरं एकच खूप आहे. म्हणून तुमचं आयुष्य किती आहे व केवढं आहे याला महत्त्व नसतं, पण तुम्ही ते कसं जगलात व कशा प्रकारे जगलात त्याला महत्त्व असतं. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. म्हणून तुमचा आत्मविश्वास हा तुमचा भरपूर मोठा मित्र आहे. तुम्ही आत्मविश्वास ठेवा, म्हणजे सर्व यश तुमच्या पदरी पडेल. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% असतो आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. म्हणून जेवढे जास्त परिश्रम तेवढे जास्त यश तुम्ही प्राप्त करू शकाल. तुम्ही जीवनाला इग्नोर करून शांती नाही मिळू शकत. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
जीवनामध्ये थोडं शानमध्ये जगायचं असेल तर थोडं ॲटिट्यूड आणि स्टाईल दाखवावं लागतं. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका. जिंदगी कोणासाठी नाही बदलत, फक्त जगण्याचं कारण बदलून टाकते. मित्रांनो, लाईफमध्ये एक पार्टनर असणं गरजेचं असतं, नाहीतर मनातील गोष्ट स्टेटसवर लिहावी लागते. त्यामुळे माणसं जोडायला नक्कीच शिका. अज्ञानाची फळं नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होऊन जातात. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी नक्कीच प्रामाणिक राहा. तुम्हाला जगाशी प्रामाणिक राहण्याची वेळ येणार नाही. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही, व तुम्ही जी चूक केली आहे ते तुम्ही यशाच्या जवळजवळ जातात असा त्याचा अर्थ होतो. कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधी विस्मरण होऊ देऊ नये. लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावरून ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही लबाडी करू नका व लबाडी करून पुढे जाऊ नका. तुमचे कधीच चांगलं होणार नाही. फक्त देवावर विश्वास ठेवा आणि नामस्मरणावर विश्वास ठेवा. तुम्ही जेवढा जास्त देवावर विश्वास ठेवाल तेवढे जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जात राहाल. म्हणून नामस्मरण ही भरपूर मोठी ताकद आहे. मित्रांनो, हे कायम लक्षात ठेवा. चांगला विचार करा, चांगलेच होईल. वाईट विचार केला तर वाईटच होईल. तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच तुम्ही बनाल. तुमचं अंतर्मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुमच्या बाह्य मनाचे आदेश ते स्वीकारतं. जर तुम्ही म्हणाल मला हे परवडणारं नाही, तुमचं अंतर्मन ते खरं करून दाखवेल. चांगला विचार निवडा, आदेश द्या, मी ते खरेदी करेन. मी त्यांचा मनानं स्वीकार केला आहे. तुमच्या हाती निवड करण्याची शक्ती आहे. आरोग्य आणि आनंदाची निवड करा. तुम्ही मैत्रीपूर्ण बनण्याची निवड करू शकता किंवा अमैत्रीपूर्ण. सहकार्य करणारे, आनंदी, मैत्रीपूर्ण, प्रेम करण्याजोगे बनणे निवडा आणि अख्खे जग तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल. अद्भुत व्यक्तिमत्व विकसित करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. तुमचं बाह्य मन द्वारपाल, रखवालदार आहे. तुमच्या अंतर्मनावर वाईट छाप पडू नये हे बघण्याचे त्याचे मुख्य कार्य आहे. काहीतरी चांगले घडू शकते आणि तेही आतही घडत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे निवडा. निवड करण्याची क्षमता ही तुमची सर्वात महान शक्ती आहे. आनंद व भरभराटीची निवड करा. इतरांच्या सूचनात तुम्हाला दुखावण्याची शक्ती नसते. तुमच्या विचारात खरी शक्ती असते. इतरांच्या विचारांना किंवा विधानांना नकार देण्याची निवड करून केवळ चांगले विचार दृढ करा. तुम्ही कशी प्रतिक्रिया करावी याची निवड करण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुमच्या शब्दांचे भान ठेवा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक फालतू शब्दांचा हिशोब द्यावा लागेल. कधीही म्हणू नका की मी अपयशी होईन, माझी नोकरी जाईल, मी भाडे भरू शकत नाही. तुमचं अंतर्मन अशी वाक्ये थट्टेवारी येणार नाही. ते निष्ठेने त्या वाक्यांना खरे करून दाखवेल. तुमचं मन दृष्ट नाही. निसर्गाची कोणतीही शक्ती दृष्ट नाही. तुम्ही निसर्गाच्या शक्तीचा वापर कसा करता यावर ते अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी, बरं करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी तुमच्या मनाचा वापर करा. मला हे शक्य नाही असं कधीही म्हणू नका. त्या भयाला दूर करण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचं वाक्य वापरा. माझ्या अंतर्मनाच्या शक्तीद्वारे मी सगळं काही करू शकतो. भीती, अज्ञान व अंधश्रद्धेच्या भूमिकेतून, दृष्टिकोनातून विचार न करता चिरंतन सत्य आणि जीवनाच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून विचार करा. इतरांना तुमच्यासाठी विचार करण्याची अनुमती देऊ नका. स्वतःचे विचार स्वतःच निवडा. स्वतःचा निर्णय स्वतःच घ्या. तुम्ही तुमच्या आत्म्याचे कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. लक्षात ठेवा, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. जीवनाची निवड करा, प्रेमाची निवड करा, आरोग्याची निवड करा, आनंदाची निवड करा. तुमचं बाह्य मन त्यावर विश्वास ठेवेल व ते सत्य म्हणून चालेल. त्यावर स्वीकार तुमचं अंतर्मन करेल व त्या गोष्टी खऱ्या करून नक्कीच दाखवेल. सुदैव, दैवी मार्गदर्शन, योग्य कृती आणि जीवनाच्या सगळ्या शुभदत्तावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला साथ नक्कीच देतील. चमत्कार घडवण्याची अंतर्मनाची भरपूर मोठी शक्ती आहे. तुमच्या अंतर्मनाची शक्ती मोजताच येत नाही, इतकी ती अमाप आहे. ती तुम्हाला प्रेरित करते व मार्ग दाखवते. आठवणींचं भांडार या अंतर्मनातच असतं. यातून ती घटनांची सुस्पष्टता प्रतिमा दाखवते. तुमचं अंतर्मनच तर तुमच्या हृदयांना, ठोक्यांना, रक्तभिसरणाला, पंचक्रियेला व उत्सर्जन क्रियेला नियमित करतं. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा रूपांतर मांसपेशी, स्नायू, रक्त व हाड यामध्ये करतं. अंतर्मनाचं हे कार्य पुढील पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीच्या आकलनापलीकडचं आहे. तुमच्या शरीरातल्या सर्व महत्त्वाच्या प्रक्रिया अंतर्मन नियंत्रित करतं. अंतर्मनाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असतात.
लक्षात घ्या, अंतर्मन कधीही झोपत नाही, ते मुळीच विश्रांती घेत नाही, ते निरंतरपणे काम करत असतं. तुम्हाला तुमच्या अंतर्मनाच्या चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायचा लागेल. व तर फक्त झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला अंतर्मनाला एवढंच सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला तडीच न्यायची आहे. तुम्हाला हे बघून आनंदासह आश्चर्य वाटेल. तुमच्या अंतरंगात अशी ऊर्जा सक्रिय होईल जी तुम्हाला इच्छित परिणाम देईल. अंतर्मनात ऊर्जेचा आणि ज्ञानाचा स्रोत आहे, जो तुमचा संपर्क थेट त्या सर्व शक्तिमान ईश्वराशी घडून आणेल. आणि ती ऊर्जा अशी ऊर्जा आहे ज्यावर हे ब्रह्मांड सक्रिय आहे. हीच ऊर्जा ग्रहांना त्यांच्या कक्षेत परिभ्रमण करायला लावते, सूर्याला प्रकाशमान करते. तुमचं अंतर्मन हे आदर्श, आकांक्षा आणि इतरांचं हित यांच्या उत्कट इच्छाचं उगमस्थान आहे. शेक्सपियरचं उदाहरण पहा. त्यानं याच अंतर्मनाच्या साह्यानं असं महान सत्य जाणलं जे त्याच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं. ही सत्य त्या काळातल्या इतर कोणालाच समजली नव्हती. याचं अंतर्मनाच्या साह्यानं फिडियर या महान शिल्पकारानं संगमरवर व ब्रांझमध्ये सौंदर्यता, डौलदारपणा आणि प्रमाणबद्धता यांचा मिलाप घडवला. कोरीव काम करण्याची कला, त्यातलं कौशल्य त्यानं प्राप्त केलं, ते याचं अंतर्मनाच्या बळावर. खरं तर अंतर्मन ही एक अशी खोल विहीर आहे जिच्या तळातून महान कलाकारांनी उछाड ऊर्जा प्राप्त केली. याच अंतर्मनाच्या शक्तीनं महान इटालियन कलाकार राफेल याला मेडोनासारखी अमल कलाकृती साकार करण्यात आली. महान जर्मन संगीतकार विदोबन याला मधुर संगीत रचना स्वरबद्ध करण्यास मदत केली, ती अंतर्मनाच्या शक्तीनंच. काही वर्षापूर्वी मला ऋषिकेश येथील योगा फॉरेस्ट युनिव्हर्सिटीत त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केलं होतं. तर ते लेखक म्हणतात, या दरम्यान मुंबईहून येणाऱ्या एका सर्जनाशी माझा सविस्तर संवाद झाला. त्या सर्व सर्जनाली मला डॉक्टर जेम्स एडेल यांची आश्चर्यचकित करणारी वास्तव कथा सांगितली. डॉक्टर एडसेल हे स्कॉटिश सर्जन होते. त्यांनी 1840च्या दशकात बंगालमध्ये काम केलं होतं. ती तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा रोग्यांना बेशुद्ध करण्यासाठी इतर किंवा भूल देणाऱ्या आधुनिक रासायनिक द्रव्यांचा वापर सुरू झाला नव्हता. असं असूनही 1843 ते 1846च्या दरम्यान डॉक्टर एडसेल यांनी सर्व प्रकारच्या मिळून जवळजवळ 400च्या आसपास मोठ्या सर्जरी केल्या होत्या. डोळ्यांच्या, कानाच्या आणि गळ्याच्या शस्त्रक्रिया तर होत्याच, शिवाय कॅन्सर सारख्या वाढलेल्या गाठी दूर करण्यासंबंधीच्या शस्त्रक्रिया देखील यांचा समावेश होता. या सर्व शस्त्रक्रिया केल्या गेल्या होत्या त्या केवळ मानसिक भुलीच्या आधारे. पेशंट्स म्हणायचे की त्यांना दुःख व वेदना जाणवत नव्हत्या. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करताना एकही रोगी दगावला नव्हता. डॉक्टर एडसेलच्या पेशंटच्या शस्त्रक्रियेनंतरचा मृत्यूचा दर देखील अत्यंत खालचा होता. ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा लुई पॉथर, जोसेफचे लिस्टर यासारख्या वैज्ञानिकांनी जंतू संसर्ग या विषयात कोणतंही भरीव संशोधन केलं नव्हतं. शस्त्रक्रियेनंतरचा जीवाणूंचा संसर्ग हा शस्त्रक्रियेच्या वेळी हानिकारक जीवाणूंमुळे होऊ शकतो, तसेच उकळून निर्जंतुक व केलेल्या उपकरणांमुळे होऊ शकतो. म्हणून तुमचं अंतर्मन हे खूप शक्तिशाली आहे. ते तुम्हाला भरपूर पुढे नेऊन जाऊ शकतं. तुमचं अंतर्मन हेच तुमच्या आयुष्याचं पुस्तक आहे. अंतर्मनाच्या पटलावर जे विचार, धारणा, मत, सिद्धांत, तत्व किंवा दुराग्रह कोरले जातात त्यांचीच अभिव्यक्ती व तुमच्या आयुष्यात बाह्य परिस्थिती, घटना किंवा स्थिती यांच्या रूपात होते. तुम्ही अंतर्मनावर जे छापाल त्याचाच अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात होईल. आयुष्याला नेहमी 2 बाजू किंवा 2 पैलू असतात, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ. दृष्ट व अदृश्य विचार व प्रत्यक्ष निर्मिती विचारांमुळे तुमच्या चेतासंस्थेत आवेग तयार होतो. यालाच म्हणतात मज्जावेग. मज्जावेगाच्या रूपात तुमच्या मेंदूच्या बाह्य भागाकडे विचार पोहोचतो. मेंदूचा हा भाग म्हणजे तर्क करणारा अवयव आहे. जेव्हा तुमचं बाह्य मन एखादा विचार स्वीकारतं तेव्हा तो विचार मेंदूच्या इतर भागांपर्यंत संक्रमित केला जातो. विचार मेंदूंपर्यंत पोहोचताच तुम्हाला अधिक जिवंत अनुभूती होऊ लागते. लक्षात घ्या, तुमचं अंतर्मन वाद घालू शकत नाही. ते फक्त तुम्ही त्याच्यावर लिहिल्याप्रमाणे कृती करू शकतं. तुमचं बाह्य मन ज्यावर शिक्कामोर्तब करेल त्या अनुमानांना ते अंतिम मानतं. म्हणजे तुम्ही सतत तुमच्या जीवनरूपी पुस्तकावर लिहित असता. लक्षात घ्या, तुमचे विचारच तुमचे अनुभव बनून जातात. अमेरिकन विचारवंत इमर्सनच्या शब्दात सांगायचं तर मनुष्य दिवसभर जो विचार करतो तसाच तो बनतो. अंतर्मनावर पडलेली छाप नेहमीच व्यक्त होते. विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक होते. ते म्हणतात, जगाला हादरून टाकण्याची शक्ती तुमच्या अंतर्मनात आहे. अफाट बुद्धिमत्तेनं, अचाट शहाणपणानं आणि भरमसाठ ज्ञानानं अंतर्मन समृद्ध असतं.
तुम्ही तुमच्या अंतर्मनावर जी अमिट छाप सोडता ती सत्यात उतरवण्यासाठी अंतर्मन अक्षरशः आकाश पाताळ एक करून टाकतं. म्हणूनच अंतर्मनावर तुम्ही सकारात्मक कल्पना आणि रचनात्मक विचार कोरले पाहिजेत. जगात इतकी प्रचंड अव्यवस्था आणि दुःख का आहे बरं? कारण बहुसंख्य लोकांना आपल्या अंतर्मनाची कार्य करण्याची पद्धतच माहीत नाही. बाह्यमनात व अंतर्मनात होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया त्यांच्यातील परस्पर संबंध यापासून जगातले बहुतांश लोक अन्नभिन्न आणि अंतर्भिन्न आहेत. अंतर्मन बाह्यमन या परस्पर अनुरूपात शांतता आणि परस्पर सामंजस्य असे संबंध असतील तर तुम्हाला स्वास्थ्य, आनंद, शांती आणि सुख मिळतं. जेव्हा बाह्यमन आणि अंतर्मन यात सुसंवाद असतो आणि ते शांततेनं कार्य करतात तेव्हा कोणताही विरोधाभास आणि आजार उद्भवत नाही. हर्मिस ट्रिंगोसन हे प्राचीन काळातील जागतिक कीर्तीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक शतकांनंतर जेव्हा त्यांची कबर उघडण्यात आली तेव्हा त्या काळातल्या विद्वानांमधील उत्सुकता आणि नवलाईची भावना शिगेला पोहोचली होती. युगायुगाचं महानतम रहस्य या जादूगाराच्या कबरीत गवसलं होतं असं म्हणतात. ते रहस्य होतं जे अंतरंगात तेच बाह्य भागात, जे वर तेच खाली. थोडक्यात तुमच्या अंतर्मनावर तुम्ही जी छाप टाकता ती अवकाशाच्या पडद्यावर अभिव्यक्त होत असते. मुसा, ईसा मसीही, येशू, बुद्ध, जोराष्ट्र, लाओसे आणि दृष्टी यकपुरुष यांनी यांचा सत्याचा उद्भव केला. पण तुम्ही जे मानता तेच सत्य म्हणून परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात तुमच्या समोर प्रकट होते. जे स्वर्गात तेच पृथ्वीवर. हा जीवनाचा सर्वोच्च नियम आहे. निसर्गात सर्वत्र क्रिया प्रतिक्रिया, गती विश्राम यांचा नियम आढळून येईल. पण या दोन टोकांच्या गोष्टीत संतुलन असायला हवं, तरच त्यांच्यात सुसंवाद निर्माण होतो. जीवनाचे नियम तुमच्यातही सहजपणे प्रभावित व्हावेत यासाठीच तुम्ही या जगात आला आहात. पण आत प्रवेश करणारं व बाहेर अभिव्यक्त होणारं सर्व काही सारखंच असायला हवं. आत उमटलेला छाप आणि त्यांची बाह्य जगातील अभिव्यक्ती समानच आणि परिस्थितींशी मिळती जुळती असायला हवी. बऱ्याचदा तुमच्या आयुष्यातल्या अपयशामागचं कारण असतं आत आणि बाहेर नसलेला ताळमेळ. नकारात्मक विध्वंसक आणि क्रूरतेचे विचार विघातक भावना निर्माण करतात. मग त्या व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. ते विविध रोगांच्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. कधी अल्सरच्या, कधी ताणतणावाच्या, कधी हृदयरोगाच्या, तर कधी दीर्घकालीन चिंतेच्या रूपात. आत्ता या क्षणी तुमच्या अंतर्मनात स्वतःबद्दलची काय कल्पना किंवा कोणती भावना आहे, ही भावना तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणातून क्षणाक्षणाला व्यक्त होत असते. तुमचं शरीर, तुमची चेतना, आर्थिक परिस्थिती, मित्रपरिवार आणि सामाजिक दर्जा या सर्व बाबी म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या कल्पनेचे परिपूर्ण प्रतिबिंब असते. तुमच्या अंतर्मनावरची छाप तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रात व्यक्त होत असते. या नियमाचा हाच खरा अर्थ आहे. आपण आपल्या नकारात्मक विचारांनी स्वतःला जखमी करत असतो. आजवर किती वेळा क्रोधित होऊन, भयग्रस्त होऊन, ईर्ष्या बाळगून किंवा खुन्नस बाळगून तुम्ही स्वतःलाच रक्तबंबाळ केले. या नकारात्मक भावना म्हणजे एक प्रकारचं विषच आहे जे तुम्हाला अंतर्मनात शिरतं. तुम्ही जन्म घेताना अशा नकारात्मक भावना नक्कीच बाळगल्या नव्हत्या. म्हणूनच जीवनशैली विचारांनी तुमच्या अंतर्मनाचं पोषण करा. परिणामी तुमच्या आत भरून राहिलेली सगळी नकारात्मक घाण धुतली जाईल. तुम्ही सतत असे करत गेलात तर सगळा नकारात्मक भूतकाळही पुसून जाईल आणि तो पूर्णपणे विसरला जाईल. अंतर्मन घातकी त्वचारोग बरा करू शकतं का? मित्रांनो, अंतर्मनाच्या उपचार शक्तीचा एक अत्यंत विलक्षण विश्वसनीय पुरावा म्हणजे व्यक्तिगत उपचार होय. 40 वर्षापूर्वी घातक त्वचारोग झाला होता तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे ते गेले. त्यांना वैद्यशास्त्रातले सर्वोत्तम उपचार केले पण त्यांच्यावर एकचाही फायदा झाला नाही. दिवसेंदिवस त्यांचा आजार बळावत चालला होता. मग एके दिवशी मानसशास्त्रांचं गाढ ज्ञान असलेलं एक धर्मगुरू मला भेटले. त्यांनी मला 139व्या श्रोताचा गुढाय समजावून सांगितला. त्यांचा थोडक्यात अर्थ असा होता की ज्या माझ्या अंतर्मनानं माझं शरीर निर्माण केलंय ते त्याच्या आत समाविष्ट असलेल्या रचनेनुसार त्या शरीराचं पुनर्निर्माण सुद्धा करू शकतं. धर्मगुरूंनी त्यांच्या घड्याळाकडे बोट दाखवत सांगितलं, हे घड्याळ बघ. ज्यानं हे घड्याळ बनवले त्याच्या मनात ते बनवण्याबाबत सुस्पष्ट कल्पना होती. जर काही कारणाने ते घड्याळ बंद पडलं तर ते घड्याळ बनवणाऱ्याला काही मूलभूत कल्पना देतं ज्यामुळे ते पुन्हा दुरुस्त करता येईल. या उदाहरणाद्वारे धर्मगुरूंना काय सांगायचं होतं हे मला कळून चुकलं होतं. तर माझं शरीर व बनवणारं अंतर्मनही त्या घड्याळ बनवण्यासारखंच तर आहे. त्यांच्या शरीराला व्याधीविमुक्त कसं करावं, तर त्यांच्या शरीरातील महत्त्वाच्या कार्यांना आणि प्रक्रियांना नेमकं काय मार्गदर्शन द्यावं हे अंतर्मनाला नक्कीच माहीत आहे. पण अंतर्मनानं असं करण्यासाठी
त्याला आरोग्याची व निरवस्थेची अचूक सूचना द्यायला हवी. माझ्या व त्यांच्या अंतर्मनाला अचूकपणे दिलेली सूचना ही आहे, कारण तर स्वास्थ्य हाच त्याचा परिणाम. साधी सरळ प्रार्थना आहे. शरीर सर्व हे माझ्या अंतर्मनातल्या अमित असीम बुद्धिमत्तेचं निर्माण केलं आहे. मला बरं कसं करावं हे त्याला माहीत आहे. अंतर्मनाचं माझ्या सगळ्या अवयवांना, पेशींना, स्नायूंना आणि हाडांना आकार दिला आहे. माझ्या अंतर्मनीचं हे अफाट, अचाट आणि असीम उपचार तत्व आता माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला स्वास्थ्य प्रदान करत आहे. मी परिपूर्ण स्वस्थ आणि उत्कृष्ट होत आहे. यासाठी मी आभारी आहे. माझ्या अंतरंगातल्या या सर्जनशील, निर्मितीशील बुद्धिमत्तेची कार्य खरंच अद्भुत आहे. ही प्रार्थना मी रोज 2-3 वेळा मोठ्या मोठ्यानं म्हणायचो, असे लेखक म्हणतात. जवळपास 3 महिन्यानंतर माझी त्वचा पूर्णपणे स्वस्थ झाली. तो घातक चर्मरोग खरंच गायब झाला होता. माझे डॉक्टर तर स्तंभितच राहिले. आणि पण मात्र मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही, कारण मला यामागचं विज्ञान माहीत होतं. मी माझ्या अंतर्मनाला पूर्णतेची, सौंदर्याची आणि अखंडत्वाची, जीवनानं रचलेली रूपरेषा दिली होती. त्यामुळे माझ्या अंतर्मनानं ठाण मांडून राहिलेली नकारात्मक रूपरेषा, नकारात्मक कल्पना नाहीशी झाली होती. मनात संतुलता प्राधान्य असतं, तोवर तुमच्या शरीरावर कोणताच वाईट परिणाम होत नाही. तुमच्या मनाला सकारात्मकतेच्या वर्षावात न्याहाऊ द्या, मग सगळे आजार आपोआप दूर होऊन जातात. शरीराच्या सर्व कार्यांना अंतर्मन कसं नियंत्रित करतं बरं? तुम्ही झोपेत असा वा जागे असा, अंतर्मनाच्या अथक अखंड कार्यामुळे शरीराची अतिमहत्वाची कार्य अखंडपणे चालू राहतात. खरं तर यात तुमच्या बाह्यमनाचं कोणतीच ढवळाढवळ करण्यासाठी गरज नसते. तुम्ही झोपलेले असता तेव्हाही तुमचं हृदय एका विशिष्ट लयीत धडकत असतं. तुमची छाती, फुफ्फुसाचे स्नायू व तुमच्या फुफ्फुसात हवा भरत असतात आणि तशीच बाहेर काढण्यात कामही करत असतात. पेशींच्या कार्यातून निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साईड या टाकाऊ पदार्थाच्या बदल्यात तुम्हाला कार्यक्षम, जिवंत ठेवणारा प्राणवायू घेतला जातो. हे सर्व काम आपलं शरीर एकदम निमूटपणे करत असतं. मित्रांनो, तुमचं अंतर्मन तुमच्या पाचन क्रियेचं आणि शरीरात अंतर्गत ग्रंथींचं, स्रावांचं नियंत्रित करतं. तुमच्या शरीरातल्या अनेक जटिल, गुंतागुंतीच्या क्रिया तुमचं अंतर्मन घडून आणत असतं. हे सगळं अखंडपणे सुरू असतं, मग तुम्ही जागे असा वा झोपेत. आता जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या शरीराची कार्य तुम्हाला बाह्य मनाद्वारे स्वतःच्या हिमतीवर घडून आणा, तर तुम्ही नक्कीच अपयशी ठराल. तुम्ही चटकन मरण्याचा पर्याय निवडाल, कारण शरीराच्या अंतर्भागातल्या सर्व प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या आणि परस्परांशी निगडीत आहेत. ओपन हार्ट सर्जरी करताना वापरलं जाणारं एक मशीन हा तर आधुनिक वैद्यकीय उपचारांतल्या चमत्कारांपैकी एक चमत्कार आहे. पण त्यांच्या तुलनेत तुमचं मन, हे अंतर्मन, वर्षानुवर्षे 12 महिने 24 तास जे कार्य करतंय ते नक्कीच विलक्षण आणि स्थगित करणार आहे. मित्रांनो, समजा तुम्ही सुपरसोनिक जेट लायनरमधून प्रवास करत आहात, पण तुम्ही विमान चालकाच्या कॉकपिटमध्ये गेला आहात आणि विमान कसं चालवतात याची माहिती तुम्हाला नक्कीच नसते. पण एखादी शंका विचारून, वैमानिकाचं लक्ष विचलित करून एखादी समस्या निर्माण करणं तुमच्यासाठी सहज शक्य आहे, कारण तुमचं बाह्यमन हे तुमचं शरीर मुळीच चालू शकत नाही. पण बाह्यमनातल्या शंका, काळजी, भीती यामुळे अंतर्मनाच्या कार्यपद्धतीत नक्कीच अडथळा निर्माण होऊ शकतो. हृदय, फुफ्फुस, जठर, आतडी यांच्या सामान्य कार्यात चिंता, काळजी, भय आणि निराशा हे अडथळे निर्माण करतात. ते तुमचं बाह्यमनच. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांना तणावामुळे निर्माण होणाऱ्या आजारांचं गांभीर्य पटलं आहे. नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनाच्या सुसंवादी सहज कार्यात बाधा आणतात. शारीरिक आणि मानसिक स्तरावर अस्वस्थ होताच त्वरित सजग व्हा. अशा वेळी तुम्ही एक उत्तम गोष्ट करू शकता. ती गोष्ट स्वतःला स्थितील करणं. तुमच्या विचारांनी गती थांबवा. आता तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा. त्याला परस्पर शांती, सुसंवाद आणि दैवी सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं आवाहन करा. असं केल्यास तुम्हाला समजेल की तुमच्या शरीराच्या क्रिया, व्यवहार आता सामान्य स्तरावर आले आहेत. अंतर्मनाशी अत्यंत दृढपणे संवाद साधल्याची खात्री करा. ते तुमच्या आदेशांना पूर्ण करण्याचा प्रतिसाद देईल. अंतर्मनाकडून काम कसं करून घ्याल हे आपण आता शिकूया. म्हणजे तुम्हाला अंतर्मन कसं चालवायचं हेही शिकून घ्यायला लागेल. पहिली गोष्ट ही समजून घ्या की तुमचं अंतर्मन अखंडपणे कार्य करत असतं. मग भले तुम्ही त्याला काम करण्याचा आदेश द्या अथवा नका देऊ. अंतर्मन रात्रंदिवस अविरक्तपणे कार्यमग्न असतं. अंतर्मन हाच तुमच्या शरीराचा निर्माता आहे, पण त्याच्या निर्मितीची प्रक्रिया आंतरिक, अदृश्य असून शांत आहे. त्यामुळे ती तुम्हाला जाणवणार नाही किंवा ऐकूही येणार नाही. तुमचा संबंध नेहमी तुमच्या बाह्यमनाशी येत असतो, अंतर्मनाशी नाही. तुमचं बाह्यमन नेहमी सर्वोच्च माची अपेक्षा करत असतं.
व करत राहील याची दक्षता घ्या. खात्री बाळगा की तुम्ही नेहमी जे विचार करता ते सकारात्मक, सत्य, न्यायपूर्ण आणि सहज सुसंवादी तत्वावर आधारित असावेत. आजपासून तुमच्या बाह्य मनाची काळजी घ्यायला सुरुवात करा. तणाव मनात, हृदयात आणि आत्म्यात ही गोष्ट सखोल रुजवा की अंतर्मन हे तुम्ही तुमच्या नेहमी करत असलेल्या विचारांना अनुसरूनच व्यक्त होतं, त्यानुसारच निर्मिती करतं. पाणी ते ज्यातून वाहतं त्या पाईपाचा आकार धारण करतं, पण त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातले सिद्धांत तुमच्या विचारांनुसार असतील. स्वतःला ठामपणे सांगा की तुमच्या अंतर्मनाचं उपचार तत्व तुमच्यात सहज संवाद, समंजस संवाद, आरोग्य, शांती, सुख आणि समृद्धी यांच्या रूपात प्रवाहित आहे. मूर्तिमंत बुद्धिमत्तेच्या किंवा तुम्हाला मार्गात भेटलेल्या प्रिय सहप्रवाशाच्या रूपात त्याची कल्पना करा. ती सतत तुमच्या प्रवाहित होत असेल व तुम्हाला तेजस्वी, प्रोत्साहित आणि प्रगत उन्नत करत आहे. ती शक्ती तुमच्या विश्वासानुसार प्रतिक्रिया नक्कीच करेल. अंतर्मनाचे उपचारक सिद्धांत नेत्रज्योती पुन्हा जागवतात. जगात अनेक धर्मस्थळ आहेत. त्या सुप्रसिद्ध धर्मस्थळापैकी सर्वात मोठं धर्मस्थळ दक्षिण पश्चिम फ्रान्समधील लॉर्ड्स हे आहे. या धर्मस्थळातल्या वैद्यकीय विभागाचं ऑफिस अशा अनेक फायलींनी गच्च भरलेला आहे. या फायलींमध्ये चमत्कारिक उपकरणांच्या हजारो अधिकृत केसेसही तपशीलही सह नोंद आहे. मादाय बायर हे अशा अनेक केसेसपैकी एक उदाहरण. तिच्या डोळ्यातील मज्जेचा भाग झिजून गेला आणि तो निकामी झाल्यानं ती अंध झाली होती. लॉर्ड्सला आल्यावर तिची दृष्टी परत आली आणि तिचा तपासणाऱ्या अनेक डॉक्टर्सनी सांगितलं होतं की तिची दृष्टीचे नसतंतू अजूनही निकामी झालेले आहेत, पण जरी ती पाहू शकत होती. एका महिन्यानंतर तिच्या दुसऱ्या तपासणीनं आढळलं की तिची दृष्टी पूर्णवत सामान्य झाली आहे. मादा मायर ही काही धर्मस्थळावर असलेल्या पाण्यामुळे बरी झाली नव्हती. त्याची मला खात्री होती. तिला स्वस्थ करणारं तिचं अंतर्मनच होतं. अंतर्मनाचं तिच्या श्रद्धेला प्रतिसाद दिला होता. जसे तिचे विचार होते तसाच तिच्या अंतर्मनातल्या उपचारक सिद्धांतांनी दिलेला प्रतिसाद होता. श्रद्धा म्हणजे अंतर्मनात रुजवलेला एक विचारच असतो. एखादी गोष्ट सत्य म्हणून स्वीकारणं ही श्रद्धा. अंतर्मनानं स्वीकारलेला विचार स्वतः त्याची अंमलबजावणी आपोआप करतो. मादाम बायर त्या धर्मस्थळाला भेट देण्यासाठी संपूर्ण श्रद्धेसह आणि मोठ्या आशेनं गेली होती. मी पूर्णतः बरी होणारच आहे असा ठाम विश्वास तिच्या मनात होता. या विश्वासामुळे तिच्यातली उपचारक शक्ती जागृत झाली होती. तिच्यातल्या उपचारक बळाला मूळ मुक्त करून तिच्या अंतर्मनानं तिला असाच सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ज्या अंतर्मनानं डोळ्यांची निर्मिती केली ते नक्कीच डोळ्यातल्या एका मृत नसपेशीला पुन्हा सजीव करू शकतं. ज्या रचनात्मक सिद्धांतांनी निर्मिती केली त्याच सिद्धांतांनी स्वास्थ्याची पुनरावृत्ती केली. तुमचा जसा विश्वास असेल तसंच तुमच्या बाबत घडेल एवढं नक्कीच मनात ठाम ठेवा आणि पुढे चालत राहा. संपूर्ण स्वास्थ्याची कल्पना तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवा. साऊथ आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील एका पाद्री भेटले. त्यांनी शरीरभर पसरलेल्या फुफ्फुसाच्या कॅन्सरवर कशी मात केली याची कहाणी मला सांगितली. त्यांनी संपूर्ण स्वास्थ्याची कल्पना त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी पद्धत वापरली. माझ्या विनंतीनुसार त्यांनी मला पाठवलेली ती प्रार्थना पद्धत अशी होती की दिवसातून अनेक वेळा मी स्वतःला शारीरिक आणि मानसिक स्तरावर संपूर्णपणे शिथिल करत असे. माझ्या शरीराला मी पुढील सूचना देत असे. माझी पावलं रिलॅक्स झाली आहेत, माझे गोटे रिलॅक्स झाले आहेत, माझे पाय आणि माझ्या पायाचे पोटाचे स्नायू रिलॅक्स झाले आहेत, माझं हृदय आणि माझे फुफ्फुसाचे रिलॅक्स झाले आहेत, माझं मस्तक रिलॅक्स आहे, माझं संपूर्ण अस्तित्व रिलॅक्स आहे. अशा स्वयंसूचना देत साधारणपणे 5 मिनिटांनंतर मी झोपेच्या गुंगीसारख्या अवस्थेत जायचो. मग मी पुढच्या सत्यपूर्वक ओळींचं उच्चारण करत होतो. ईश्वराचं परिपूर्णत्व माझ्या माध्यमातून अभिव्यक्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची, आरोग्याची कल्पना आता माझ्या अंतर्मनात भरून राहिलेली आहे. ईश्वराकडे माझी जी प्रतिमा आहे ती परिपूर्ण आहे आणि माझं अंतर्मन ईश्वराच्या मनातील त्या परिपूर्ण प्रतिमेनुसार माझ्या शरीराची पुनर्निर्मिती करत आहे. हे धर्मगुरू या पद्धतीनं उल्लेखनीयरित्या बरे झाले. परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना अंतर्मनाला साध्या व सरळ मार्गानं कळवण्यात तंत्र त्यांनी वापरलं. तुमच्या अंतर्मनाला परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना देण्याचा आणखी एक अद्भुत मार्ग म्हणजे शिस्तबद्ध व शास्त्रीय कल्पना. अर्धांगवायू झालेल्या एका माणसाला मी सांगितलं की त्यांना स्वतःशीच असं सुस्पष्ट चित्र रंगवायचं ज्यात तो त्याच्या कार्यालयात इकडं तिकडं हिंडत आहे, त्याच्या टेबलाला स्पर्श करत आहे, फोनवर बोलत आहे आणि कार्यालयात इतर सगळी कार्य करत आहे जी त्यानं त्याला बरं वाटल्यावर केली असती. मी त्याला समजावून सांगितलं की पूर्ण आरोग्याचं मानसिक कल्पनाचित्र त्यांच्या अंतर्मनाद्वारा स्वीकारलं जाईल. त्यांना स्वतःला या भूमिकेत झोकून दिलं. त्याला असं जाणवू लागलं की तो खरोखरच ऑफिसमध्ये परत आला आहे. त्याला माहीत होतं
की त्याच्या अंतर्मनाला त्यानं काहीतरी निश्चित काम करण्यासाठी दिलं आहे. त्यानं अनेक आठवड्यांसाठी कल्पनाचित्र पाहण्याचं तंत्र शिस्तबद्ध पद्धतीनं, कटाक्षानं आणि उत्कटेनं पाळलं. एके दिवशी घरात कुणीही नव्हतं. फोनची घंटी वाजू लागली. टेलिफोन त्याच्या बेडपासून 12 फूट दूर होता. तरी तिथपर्यंत जाऊन त्यानं फोन उचलला. त्याच क्षणापासून त्याचा आजार नाहीसा झाला. त्याचा मानसिक कल्पनाचित्राला त्याचा अंतर्मनानं प्रतिसाद दिला आणि तो बरा झाला. हा माणूस एका मानसिक समस्यानं पीडित होता, ती जी त्याच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या मज्जा आवेगांना त्याच्या पायापर्यंत जाण्यापासून प्रवृत्त करायची. परिणामी तो चालू शकला नव्हता, पण आतील उपचारक शक्तींकडे लक्ष वळगताच त्याच्या पायातून ऊर्जा वाहू लागली. तुम्ही विश्वास ठेवून जे काही मागाल ते प्राप्त कराल. एवढं लक्षात ठेवा की तुम्ही काहीही मागा अंतर्मनाकडे, ते तुमचं सगळ्या इच्छा पूर्ण नक्कीच करतं. मित्रांनो, हे कायम लक्षात ठेवा. अंतर्मन तुमच्या शरीराच्या सर्व महत्त्वपूर्ण प्रक्रियाचं नियोजन करतं. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात. झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला विशिष्ट सूचना द्या आणि चमत्कार घडवून आणणाऱ्या अंतर्मनाच्या त्या शक्तीचा अनुभव घ्या. तुम्ही तुमच्या अंतर्मनावर ज्या विचारांची छाप सोडता ते विचार, परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात अभिव्यक्त होत असतात. म्हणून तुमच्या अंतर्मनात जाणाऱ्या सर्व संकल्पनांवर व विचारांवर काळजीपूर्वक लक्ष द्या. क्रिया प्रक्रियेचा नियम सर्वव्यापी आहे. तुमचा विचार ही क्रिया आहे. जर तुमच्या या विचाराला तुमच्या अंतर्मनानं आपोआप प्रतिसाद दिला तर ही प्रतिक्रिया आपल्या विचारांबाबत सजग राहा. अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे सगळ्या विफलता निर्माण होतात. जर तुम्ही समस्यांच्या, अडचणींचाच विचार करत राहिलात तर तुमचं अंतर्मन तशाच प्रकारे प्रतिसाद देईल व तुम्ही आपल्या हिताचा मार्ग रोखाल. माझा विश्वास आहे की ज्या अदृश्य शक्तीनं मला ही इच्छा दिली तीच इच्छा मी पूर्ण करत आहे. या स्वयंसूचनेनं तुमचे सगळे संघर्ष मिटतील. चिंता, काळजी आणि भय तुमच्या हृदयाच्या फुफ्फुसाचा व इतर अवयवांचा लयबद्ध कार्यात ढवळाढवळ करू शकते. म्हणूनच तुमच्या अंतर्मनाचं सकारात्मक संवाद, स्वास्थ्य आणि शांतीपूर्ण विचारांनी पोषण करा. म्हणजे तुमच्या शरीराची सर्व कार्ये पूर्ववत होतील. तुमच्या बाह्यमनाला सर्वोत्तमाच्या अपेक्षेत गुंतवा. मग तुमचं अंतर्मन पूर्ण निष्ठेनं तुमच्या विचारांना साकार करेल. तुमच्या समस्येचा सुखद निराकरणाचे व निराकरणाचे किंवा अंताचे कल्पनाचित्र पहा. परिपूर्तीचा रोमांच अनुभवा. म्हणजे मग तुम्ही जी कल्पना कराल तीच स्वीकारा. मग तुमचं अंतर्मन करेल व तुम्हाला प्रत्यक्षात तसे परिणाम मिळतील. हे लक्षात ठेवा आणि तुमच्या अंतर्मनाला नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी सांगत राहा. ते तशाच गोष्टी करतं. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या अंतर्मनाला तुम्ही जशी शिस्त लावाल व जसे त्याला तुम्ही ऑर्डर द्याल तसेच ते तुमच्यासोबत करत जाईल. म्हणून तुम्ही त्याला काय सांगता याच्यावर भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. तुम्ही त्याला चुकीच्या गोष्टी सांगितल्या तर ते नक्कीच चुकीच्या गोष्टी करेल व तुम्ही त्याला बरोबर गोष्टी सांगितल्या तर ते तशाच गोष्टी करत जाईल. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या मनाला तुम्ही काय सांगता याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. मग तुम्ही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील व तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असो, तुमच्या शरीराचे किंवा तुमच्या मनाचे किंवा बाहेर येईल, तुम्ही ते तुमच्या अंतर्मनापासून बदलून घेऊ शकता. म्हणून तुम्हाला सांगतो, अंतर्मनाला सगळ्या गोष्टी सांगा. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात. लक्षात ठेवा, जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येत असतो. लक्षात ठेवा, आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्या मोठ्या अडचणी असतात. मग त्या अडचणींना तुम्हाला नक्कीच सामोरे जायला लागेल आणि तुम्हाला संकटाशी भिडावं लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही संकटाशी भिडत नाही तोपर्यंत तुम्ही अडचणींवर मात करू शकत नाही. आपली स्वप्ने कधी अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने, ती मध्येच सोडू नका व त्या स्वप्नांना धरून ठेवा व पुढे चालत राहा. कारण तीच स्वप्ने तुम्हाला भरपूर काही मिळवून देतील, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या स्वप्नांमागे कायम राहा, सोडू नका. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? म्हणून तुम्ही अंधाऱ्या रात्रीतून व काळोख्या जमिनीतून वर उगवू शकता, एवढं लक्षात ठेवा. आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी एकदम नियमाने करा. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, ती म्हणजे ते जे पुस्तकं वाचत असतात त्याच्यापासून त्यांना जे ज्ञान येतं त्यापासून ते हुशार बनतात, आणि दुसरे
ते माणसांपासून हुशार बनतात. आता माणसं कोणती? जे आपल्याला दररोज भेटतात ती माणसं. त्यांच्याकडून आपण काय शिकतो? बोलायची पद्धत, त्यांची वागण्याची पद्धत व त्यांचे विचार करण्याची पद्धत, ही सगळी पद्धती आपण त्यांच्याकडून शिकत असतो व त्यांच्याकडून आपण ज्ञान आत्मसात करत असतो. जेव्हा आपलं नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. म्हणून अहंकार हा कोणाला असावा, तो कोणालाच नसावा. कारण अहंकाराने सर्व नाती तुटून जातात. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणून तुमची सोबत कशी आहे हे तुम्हाला नक्कीच पाहावे लागेल व तुमच्या सोबतीनुसार तुम्हाला मार्ग दाखवावा लागेल व मार्ग तुम्हाला शोधायला लागेल. कारण तुमच्या जशा सवयी असतात तसंच तुमचं आयुष्य घडत जातं. तुमच्या सवयी आज तुम्ही निर्माण करता तशाच तू पुढं तुमच्या आयुष्यात त्या सवयी तुमच्या कामी येतील आणि त्या तुम्ही जर नाही चेंज केल्या तर तुमचे तसे व्यक्ती तुम्हाला वाईट भेटत जातील. जर वाईट सवयी तर वाईट व्यक्ती भेटतील, जर चांगल्या सवयी तर चांगल्या व्यक्ती भेटतील. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. त्यांना तुमची भीती वाटते. 2 ते स्वतःचा द्वेष करतात. 3 त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे पण जिंकणे होते. लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची ती लायकी असते, कारण ते पाठीमागे बोलत असतात. ते समोर येऊन बोलू शकत नाही, कारण ते तुमच्यापासूनच मोठे झालेले असतात आणि ते तुम्हाला बोलत असतात. एवढं लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना, त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा आणि तुमच्या कार्यात मग्न राहा. ती व्यक्ती तुम्हाला काय बोलेल याच्याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त तुमचं काम करा. ते तुमचं कामच दाखवून देईल की तुम्ही कसे आहात आणि कसे नाही ते. म्हणून तुमच्या कामावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आणि लक्षात ठेवा की भगवंताचं नामस्मरण सोडू नका. भगवंताच्या नामावर कायम विश्वास ठेवा आणि त्यांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही दररोज करत राहा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, कारण मंत्रजपात एवढी ताकद आहे ती कशातच नाही. तुम्ही मंत्रजप केला तर तुमचे मार्ग हे सुटत जातील आणि तुमच्या मार्गातले अडथळे हे सगळे मिटत जातील. एवढं लक्षात ठेवा आणि जीवनात याच गोष्टी सर्व काही करू शकतात. म्हणून मित्रांनो, नामस्मरण कधीच सोडू नका. नामस्मरण हे नक्कीच करा. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच स्वामी संदेश बघण्यासाठी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.